नमस्कार मंडळी. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच रोहिणी हट्टंगडी. त्यांनी आजवर नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. झी मराठी वाहिनीवरील होणार सून मी ह्या घरची या मालिकेतून आई आजी हे पात्र साकारत त्या घराघरात जाऊन पोहोचल्या. तसेच बाई पण भारी देवा या चित्रपटातून त्यांनी अत्यंत लोकप्रियता मिळवली. वरवर एवढ्या आनंदी दिसत असल्या तरी तारुण्य वयात त्यांना खूप काही सोसावं लागलं आहे. याबाबत बोलताना त्या खूपच भावूक झाल्या आहेत. रोहिणी हट्टंगडी यांचे 1977 साली लग्न झाले होते, पण त्यांचा हा संसार फार काळ टिकला नाही. 2008 साली त्यांचे पती जयदेव हट्टंगडी यांना जगाचा निरोप घ्यावा लागला. केवळ 31 वर्षाचा त्यांना आपले पती यांचा सहवास लाभला. जयदेव हट्टंगडी हे देखील प्रसिद्ध अभिनेते, नाट्य दिग्दर्शक होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून या दोघांनी अभिनयाचे धडे गिरवले होते. वयाच्या 60व्या वर्षी कॅन्सर यासारख्या गंभीर आजारामुळे त्यांचे दुःखद निधन झाले. त्यामुळे रोहिणी हट्टंगडी खूपच भावूक झाल्या होत्या. या दोघांनी चांगुना, भिंत, गौराई, पोस्टर अशी एक से बढ़कर एक नाटके त्यांनी गाजवली आहेत. रोहिणी हट्टंगडी यांना असीम नावाचा मुलगा असून अवनी देशपांडे ही त्यांची सून आहे. दोघेही मराठी तसेच हिंदी सृष्टीत दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. विशेष म्हणजे रोहिणी हट्टंगडी यांचे मराठीत एकामागून एक चित्रपट रिलीज होत आहेत. त्यामुळे निश्चितच त्या या प्रवासात आपले पती जयदेव हट्टंगडी यांना मिस करत असतील. तर मंडळी, आपल्या एजे मराठी या मराठी न्यूज चॅनेलद्वारे रोहिणी हट्टंगडी यांच्या पतीस भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.